मित्रांनो नमस्कार. एका नवीन भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नारायणपेठ एरियामध्ये एक नवीन जेवणाचं हॉटेल सुरू झालंय. त्यातल्या त्यात इथे थाळी मिळते. 2 प्रकारच्या थाळ्या मिळतात. एक साधी थाळी आणि एक स्पेशल पंजाबी थाळी. तर आज स्पेशल पंजाबी थाळी मागवण्याचं कारण म्हणजे 2 गोष्टी आहेत. त्याच्यात ते सूप देतात आणि बटर नान देतात. आतापर्यंत आपण अनेक थाळ्या कव्हर केल्या, पण कुठल्याही थाळीमध्ये बटर नान हा पदार्थ नव्हता आला. तर उत्सुकता आहे की ही थाळी कशी असेल. एकांत रायडर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला प्रत्येक पदार्थाचं मी चव घेऊन अचूक वर्णन करून सांगतो, जेणेकरून तुम्हाला त्या पदार्थाच्या जेवढ्यात जवळ नेता येईल एवढा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि तुम्ही जर विचार करताय की मी कोण आहे, तर मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आजच्या थाळीसाठी आपण आलेलो आहोत नारायणपेठेत राधा प्युअर व्हेज हॉटेलमध्ये. हे स्थित आहे माती गणपतीच्या जवळच न्यू पुना बेकरीच्या मागच्या बाजूला. आपल्यासमोर ही स्पेशल थाळी आलेली आहे. त्याच्यात बटर नान येतं आणि भरपूर बटर लावून असं त्यांनी आपल्याला हे बटर नान दिलेलं आहे. सोबत आपण सूप मी दाखवूया. हे मंचाव सूप 1 वाटी आहे. मंचाव सूपमध्ये टाकायला या फ्राईड नूडल्स आहेत. त्याच्यानंतर ही पनीरची भाजी आहे, ही मिक्स व्हेजची भाजी आहे आणि ही डाळ आहे. हा भात आहे, कांदा लिंबू लोणचं, 2 स्वीट्स येतात, 2 गोड पदार्थ येतात. एक गुलाबजाम दिलेला आहे आणि हे श्रीखंड आहे. या दोन्ही छोट्या वाट्या आहेत. आणि हो, हा भात आहे, साधा भात आहे. स्पेशल थाळीमध्ये भात येतो. हा साधा स्टीम राईस आहे, साधा भात आहे. तिथे वेगळा पुलाव किंवा मसाले भात येत नाही. तर ही अशी आपली ही आजची थाळी आहे. एक एक पदार्थ घेऊया आणि त्याची चव बघूया. सुरुवात करूया यांच्या या मंचाव सूपनी. फ्राईड नूडल्स आहेत, त्याचा वापर करून घेऊ. सूपच्या तुलनेने नूडल्स जरा जास्त वाटतात. व्हेज मंचाव सूप. चव आली तोंडाला. लसणाची एक छान गरम अशी ओळख, त्याच्या जोडीला आलं. झोपेतनं जागा करेल तुम्हाला मंचाव सूप. छान आहे. आता भाज्यांकडे पटकन वळूया. पहिली ही जी पनीरची भाजी आहे ती बघू. पनीरचे असे 2 मोठे काप येतात त्याच्यात. हे पनीर त्यांनी नुसतं नाही दिलेलं आपल्याला, तळून घेतलेलं आहे हे आपल्याला दिसतंय. आणि वरनं मला वाटतं पनीर किंवा चीज दिलेलं आहे. बटर नान आहे, भरपूर बटर आहे. तो बघूया त्याची. मी अपेक्षा करत होतो ही पनीर बटर मसाला असावा, पण याच्यात गोडसरपणा नाही, थोडासा पण गोडसरपणा नाही आहे. आपण विचारून घेऊ नंतर ही भाजी कुठली आहे, पण चवीला ही भाजी चांगली आहे. चव छान, पण गोडसरपणा नाही आहे. तुम्ही जर गोडसरपणा जर अपेक्षित करत असाल तर तो तुम्हाला याच्यात मिळणार नाही, पण बाकी चांगली आहे. पुढची भाजी जी आहे मिक्स व्हेज आहे. ठीक आहे. ही भाजी वाव फॅक्टर मला नाही मिळाला, दोन्ही भाज्यांमध्ये नाही मिळाला. बटर नान छान आहे चवीला.
त्याचबरोबर यांची डाळ आहे, डाळ बघूया. डाळ छान आहे. ठीक आहे थाळी. 2 तुम्हाला पंजाबी पाहायला मिळतात. एक डाळ मिळते, एक सूप मिळतो चायनीज, 2 गोड पदार्थ आहेत आणि एक साधा भात आहे. नान मिळतो, बटर नान मिळतो. ओव्हरऑल एक चवीची थाळी आहे. तर फार काही स्पेशल असं नाही आहे. यांची साधी थाळी तुम्ही एन्जॉय करू शकता. भाज्या त्याच राहतील, फक्त मला वाटतं हे जे 2 गोड पदार्थ त्याच्याऐवजी एक गोड पदार्थ तुम्हाला मिळतो आणि सूप मिळत नाही. यांचं श्रीखंड त्यांनी दिलंय ते बघू आपण. छान आहे. वेलदोड्याची चव आहे, गोडचं प्रमाण आहे, घट्ट आहे, पातळ नाही श्रीखंड. श्रीखंड छान आहे. गुलाबजामची चव बघूया. गुलाबजाम छान मस्त मुरलेला आहे पाकात, आजपर्यंत सगळं छान तळलेलं आहे. आपण भात घेतला यांचा. भाताची तुम्ही एवढी क्वांटिटी पाहू शकता, तशी भाताची क्वांटिटी आहे. भाज्या आपल्या उरलेल्या आहेत आणि अर्थात डाळची उरली आहे. छान डाळ भात. आजचा आपला हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते मला खाली कमेंट करून सांगा. तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तेही मला खाली कमेंट करून सांगा, किंवा तुम्हाला वाटत असेल की मी चुकीचं आहे तेही मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर इथे जाऊन आला असेल तर तुमचा अनुभवही खाली सांगा, आणि तुम्ही जर जाऊन येणार असाल तर जाऊन आल्यानंतर तुमचा अनुभव मला इथे नक्की सांगा. मी इथे यांची फक्त स्पेशल थाळी जी आहे ती ट्राय केली. इथलं जेवण तुम्ही ट्राय करू शकता, मी ट्राय नाही केलं. जेवण ट्राय करून मला नक्की सांगा खाली की तुम्हाला तिथलं जेवण कसं वाटतंय. मीही मला कधी संधी मिळाली तर तिथे नक्की पुन्हा जाईन आणि तिथलं जे जेवण आहे ते जेवण त्याची चव घेईन आणि त्याची ही चव जमल्यास तुमच्यासमोर नक्की आणीन. नारायणपेठेत फक्त जेवणासाठी, ते पण प्युअर व्हेज हॉटेल, मला वाटतं हे एकच आहे. बाकी ठिकाणी नाश्ताही मिळतो. तर या गोष्टीचा खूप आनंद आहे की इथे फक्त प्युअर व्हेज जेवणाचं हॉटेल आहे. इथे आम्ही स्वातीसाठी चना बटाटा पण घेतला होता, पण हा पदार्थ मी या व्हिडिओमध्ये घेतला नाही, नाहीतर मग हा व्हिडिओ फार मोठा झाला असता. भेटूया आता पुढच्या भागात एका नवीन ठिकाणी काही नवीन पदार्थ घेऊन.